माझ्या भाषेत सांगायचं तर सामानच काढून टाकलं पाहिजे। माझ्या भाषेत सांगायचं तर सामानच काढून टाकलं पाहिजे। महाराष्ट्रामध्ये सध्या एकापाठोपाठ एक अनेक लैंगिक अत्याचाराची प्रकरणं उघडकीस येत आहे। अशातच आता अजित पवार जनसन्मान यात्रेनिमित्त महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यावर भाषणामध्ये त्यांनी असं कृत्य करणाऱ्या व्यक्तीचं सामानच कापून टाकलं पाहिजे असं रोखठोक मत मांडलंय। बघूयात अजित पवार यांचं हे संपूर्ण भाषण। कुठेतरी जोडण्याचा प्रयत्न विरोधक करतात। माझी विरोधकांना पण विनंती आहे, ठीक आहे, राज्यकर्ते अनेक आजपर्यंत होऊन गेले, वेगवेगळ्या घटना अनेकांच्या काळात घडल्या, मी कुठल्याही घटनेचं समर्थन करणारा नाही। जो चुकीचं वागेल त्याला शासन झालंच पाहिजे, तो किती मोठ्या बापाचा असू द्या किंवा किती मोठ्या वकिलाचा असू द्या, त्याची फिकर आम्ही करणार नाही। त्याला पूर्णपणे इतकं कडक शासन करणार आमचा तर प्रयत्न चाललाय। ते शक्ती कायदा आपण दिल्लीमध्ये राष्ट्रपती महोदयांच्याकडे गेला, तो लवकर मंजूर करून आणायचा। माझ्या तर मनात वैयक्तिक आहे की अशा प्रकारची विकृत माणसं ज्यावेळेस आमच्या आई बहिणीला किंवा आमच्या मुलींच्या अंगावर हात टाकतात त्यावेळेस त्यांना पुन्हा अशा काही कायद्याचा बडगा दाखवला पाहिजे की पुन्हा त्यांना तशा प्रकारचा विचार देखील मनात येता कामा नये। त्यांचं माझ्या भाषेत सांगायचं तर सामानच काढून टाकलं पाहिजे। गरज नाही, हे केलंच पाहिजे। इथे नालायक काही काही लोक आहेत। युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला काय शिकवलं आणि कशा पद्धतीनं आज काही लोक नालायकपणा करतायत। आज कुठं कुठं काही काही घडतंय त्याच्याबद्दल अतिशय कडक आणि ठोस भूमिका या सरकारने स्वीकारलेली आहे। विरोधकांना त्यांच्या पद्धतीनं जे काही विरोध करायचा तो करा, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मुभा आहे, त्याबद्दल आम्ही काही बोलणार नाही। महाराष्ट्रामध्ये घडत असलेल्या अशा अनेक लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाबाबत आज अजित पवार यांनी आपली रोखठोक भूमिका जी आहे ती जनसन्मान यात्रेच्या एका सभेमध्ये स्पष्ट केली। त्यांनी रोखठोक आपलं मत मांडलं आणि असे नालायकपणाचं कृत्य करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई झाली पाहिजे। तो कितीही मोठ्या बापाचा असला तरी सुद्धा त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे असं म्हणत असतानाच अशा व्यक्तींचं सामानच कापून टाकलं पाहिजे असं देखील मत अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केलं। यावर तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा।